नमस्कार भावांनो, अजून एक आपल्याला नोकरीची संधी द्या. तलाठी भरती लवकरच येणार आहे. जवळपास 1700 प्लस जागा येणार आहेत. त्यामुळं ही एक मोठी संधी आपल्याला, आणि हा तलाठीचा पेपर आहे ना, हा MPSC मार्फतच होणार आहे. ठीक आहे दादा. त्याच्या अगोदर बघा, जास्त वेळ घेत नाही, मुद्द्यात हात घालतोय. अजून कोणी दादा रगडा बॅच घेतली नसेल, कमेंट बॉक्समध्ये दादा किंवा प्ले स्टोअरवरनं तुम्ही गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा. आणि हा नंबर आहे माझा 7057969327. या नंबरला 199 रुपये पाठवा दादा. त्याच्यानंतर दादा आपली धिंगाणा बॅच आहे, ॲप इन्स्टॉल करा. धिंगाणा बॅचवरनं काय करा, धिंगाणा बॅच जॉईन करा. त्याच्यानंतर आपली सगळ्यात महत्त्वाची 2 पुस्तकं आहेत दादा. एक म्हणजे SSC GD आणि दुसरं म्हणजे रेल्वेचं पुस्तक. अजून कोणी हे पुस्तक घेतलं नसेल दादा, ज्याला पाहिजे हा नंबर आहे 7057969327 दादा. ज्याला बाबा SSGDचं पाहिजे 460 पाठवा, रेल्वे पाहिजे असेल 400 पाठवा, दोन्ही पाहिजे असेल तर 800 पाठवा. आणि नाव, गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड, मोबाईल नंबर याच नंबरला व्हॉट्सअपला पाठवा. त्याच्यानंतर आपला PDFचा कोर्स आहे दादा. याच्यामध्ये रोज 200 प्रश्न मिळतात. ज्याला पाहिजे त्यांनी लवकरात लवकर घेऊन टाका. आता मेन मुद्दा काय हे सगळ्यांना दिसत असेल दादा. बघा काय इथे दिले, शासन हो का विषय काय दादा, ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत. काय दादा, जे तलाठीचे रिक्त पद आहेत ना, ते भरण्याबाबत काय केलेलं दादा. हा एक मोठा GR आहे दादा. तो GR आपल्या गायकवाड अकॅडमी टेलिग्राम चॅनलला मी टाकलेलाच आहे दादा. आता बघा, शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 2/4/2026 अन्वये महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे. सदर सुधारित आकृतीबंधानुसार ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरवायचे आहेत. तातडीने दादा. म्हणजे तुम्हाला हे तर समजत असेल दादा, लवकरच आता भरती येणार आहे. ऑलरेडी दादा दारूबंदी असेल किंवा वन विभाग असेल दादा, त्याला थोडासा डिले झालेला आहे, पण ती पण भरती लवकरच येणार आहे. तलाठी भरती पण लवकरच येणार आहे. सगळ्यांचा सिलेबस हा सेम आहे. त्यामुळं दादा अभ्यासावर जोर द्यायचं आहे. अभ्यासात कुणीही ढिलं पडायचं नाही. आता राहिला प्रश्न दादा तलाठीला दादा, सर वयाची अट काय असते दादा. वयाची अट काय दादा, ओपन असेल ना दादा, ओपनला दादा वयाची अट असते दादा 18 ते 38. काय दादा, 18 ते 38. आणि जे बाकी कास्ट आहेत OBC, NT, ब, क, ड, SC, ST, त्यांना दादा काय 18 ते 43. आणि शिक्षण तर तुम्हाला माहिती आहे दादा, पदवीधर असला पाहिजे. काय दादा, पदवीधर म्हणजे तो BSc असेल, BCom असेल, इंजिनिअरिंग असेल, BMS असेल दादा, हे जे किंवा मुक्त विद्यापीठातनं असेल. ओके, हा पदवीधर असला पाहिजे. आता राहिला प्रश्न दादा की सर पेपरचा पॅटर्न काय असतं. पेपरचा पॅटर्न एकदम सोपा असतो दादा. गणित बुद्धिमत्ता आहे ना दादा, गणित बुद्धिमत्ता याचे 25 प्रश्न असतात 50 मार्काला. GK GSचे दादा 25 प्रश्न असतात 50 मार्काला. त्याच्यानंतर मराठी व्याकरणचे 25 प्रश्न 50 मार्काला. आणि इंग्लिशचे 25 प्रश्न 50 मार्काला दादा. बरोबर आहे, एकदम पेपरची लेवल सोपी आहे दादा. MPSC कडनं पेपर आहे म्हणजे गणित बुद्धिमत्ता हातची मार्क आहेत दादा. GK GS नॉर्मल असणार आहे, अवघड नसणार आहे. मराठी इंग्रजी तर हे पण दादा हातची मार्क आहेत. आता पोरं काय करतात दादा, भरती आली की डायरेक्ट मार्केटमध्ये जाणार. सर आम्हाला ही पुस्तक घ्यायचं आहे सर ते. अरे तसलं काय वापरायचं ना, दे लावू नका. तुम्ही दारूबंदी करा, लवकरच येणार आहे. वन विभाग करा, लवकरच येणार आहे. तलाठी आता लगेच येणार आहे. आरोग्य सेवक येणार आहे. ZP येणार आहे. शिक्षक भरती पण लवकरच येणार आहे दादा. आणि आत्ता पण सांगतोय, दुसरं काय करू नका. ती कोण पण उठतं दादा, सर ह्याची तलाठीची बॅच वेगळी, ती पुस्तकं वेगळी वापरा, काय करू नका. मी पहिल्यापासून तुम्हाला म्हणतोय दादा, दारूबंदी, तलाठी, वन विभाग, पोलीस भरती, रेल्वे, SSC कोणती पण एक्झाम असू दे, 2 पुस्तकं नीट करायची दादा. 2 एक SSGD आणि रेल्वे दादा. याच्यामध्ये दादा गणित बुद्धिमत्ता, GK GS इंग्लिश सगळे विषय याच्यामध्ये. गणित बुद्धिमत्ता GK दादा. आता दुसरी गोष्ट, आता तुम्हाला आहे ना, सगळ्यात एक पोरांचा डाऊट काय येतो की सर आम्ही बाबा अशी कोणती बॅच घेऊ की बाबा त्या बॅचमधनं आम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. बाबा एक ले फी नाही, नॉर्मल आहे. 199 मध्ये दादा तुझी रगडा बॅच आहे. रगडा बॅच व्यवस्थित केली आणि तुझा PDF कोर्स नीट केला दादा, बस झालं. आणि टेस्ट सिरीज एक आता लवकर चालू करणार. तात्पुरतं काय बॅच घ्यायची दादा ॲपवरनं, नाहीतर माझ्या नंबरला पैसे पाठवा आणि आपली 2 पुस्तकं दादा. आणि PDFचा कोर्स सगळ्यात महत्त्वाचं. किती जाणार आहेत पैसे, 2 पुस्तकाचे 800, हे जे 200 आणि PDF कोर्स एक 200, 1200 रुपये डोक्यावरनं गेलं. ऑल एक्झाम कर कुठली पण, दुसऱ्यासारखं नाही दादा. तलाठी आली की तलाठीला बॅच वेगळी, वन विभाग आली की वन विभागाला बॅच वेगळी, काही संबंध नाही.
ठीक आहे, एवढंच बॅचेस नेट करायचे, बस झालं, तुमचं कल्याण होऊन जाते. ठीक आहे दाद्यानो, जरी कुणाला काय डाऊट आला, हे नंबर आहे माझा 70 57 96 83 27, या नंबरला कॉल करा. पण तयारी निभार करायची दाद्या, यावर्षी तलाठी झाला पाहिजे. का तर तलाठी पोस्ट म्हणजे मालदार पोस्ट आहे. तलाठीचं लय किस्सा आहे त्या, एक तलाठी दाद्या 2-3 तर हँडल करू शकतो दाद्या, एवढा पैसा आहे दाद्या. आणि हे काय सगळ्या जगाला माहिती आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे दाद्या. त्यामुळं ज्याला माल कमवायचा आहे ना दाद्या, तो कष्ट करेल. ज्याला माल कमवायचा ना, तू गप राहा. आणि ही आता म्हणत बसू नका सर तलाठीत घोटाळा झाला आणि ह्याव झाला. तलाठीचा पेपर हा MPSCच घेणार आहे, पहिली गोष्ट समजून घ्या. त्यामुळं घोळ वगैरे काय नाही, जी पोरग कष्ट करेल त्या पोराला तलाठीची पोस्ट मिळेल दाद्या. एक साधं आणि सिंपल वाक्य. ठीक आहे, जरी काय डाऊट आला तुम्ही मला फोन करा. ठीक आहे भाऊ, धन्यवाद.